मित्रांनो, आजचा आपला विषय खूपच महत्त्वाचा आहे आणि तो थेट आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला आहे. आज आपण पाहणार आहोत रस्ता उपलब्धता मोजमाप म्हणजेच डीमेट्रिक्स पद्धत. लक्ष देऊ नये का, कारण इथेच नेटवर्क विश्लेषण खऱ्या अर्थाने उपयोगी ठरते. नमस्कार, मी डॉक्टर एन सुरवसे, माननीय श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले. मित्र हो, पुढे जाण्या अगोदर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण रोज प्रवास करतो, गावातून तालुक्याला, तालुक्यातून जिल्ह्याला, कधी बाजारासाठी, कधी कॉलेजसाठी, तर कधी रुग्णालयासाठी. पण कधी स्वतःला प्रश्न विचारलाय का, आपल्या गावापर्यंत पोहोचणं सोपं आहे का? हाच प्रश्न विचारण्याचं शास्त्रीय उत्तर म्हणजे रस्ता उपलब्धता. मित्रांनो, रस्ता उपलब्धता म्हणजे काय? एखाद्या प्रदेशातील एखाद्या केंद्रापर्यंत पोहोचायला किती अंतर आहे किंवा किती वेळ लागतो, हे म्हणजे रस्ता उपलब्धता. जितकं अंतर कमी, जितका वेळ कमी, तितकी उपलब्धता जास्त. आणि ही उपलब्धता मोजण्यासाठी जी प्रभावी पद्धत वापरली जाते ती म्हणजे डीमेट्रिक्स डिस्टन्स मॅट्रिक्स. आता लक्षात ठेवा मित्रांनो, डीमेट्रिक्स म्हणजे फक्त एक तक्ता नाही, तो म्हणजे संपूर्ण प्रदेशाच्या विकासाचा आरसा आहे. या पद्धतीत नेटवर्कमधील प्रत्येक केंद्रापासून दुसऱ्या प्रत्येक केंद्रापर्यंतचे अंतर किंवा प्रवास वेळ मोजला जातो आणि तो एका मॅट्रिक्समध्ये मांडला जातो. यामुळे कोणतं केंद्र जवळ आहे, कोणतं लांब आहे, कुठे सुधारणा हवी आहे, हे स्पष्टपणे समजतं. आता आपण डीमेट्रिक्सचे घटक समजून घेऊया. सर्वात पहिले म्हणजे केंद्र किंवा नोड. हे केंद्र म्हणजे गाव, शहर, बाजारपेठ, रुग्णालय, कॉलेज किंवा सेवा केंद्र. दुसरा घटक म्हणजे लिंक म्हणजेच रस्ता किंवा मार्ग. तिसरा घटक म्हणजे अंतर किंवा वेळ. हे किलोमीटरमध्ये किंवा तासांमध्ये मोजलं जातं. आणि चौथा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ॲक्सेसिबिलिटी म्हणजेच प्रवेशयोग्यता. मित्रांनो, ही प्रवेशयोग्यता जितकी चांगली तितका त्या प्रदेशाचा विकास जलद, हे लक्षात ठेवा. आता आपण या पद्धतीचं महत्त्व समजून घेऊया. डीमेट्रिक्समुळे ग्रामीण आणि शहरी भागातील फरक लगेच लक्षात येतो. कोणत्या गावाला बाजारपेठ जवळ आहे, कोणतं गाव रुग्णालयापासून दूर आहे, हे एका तक्त्यातून स्पष्ट होतं. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, व्यापार आणि सेवा यांचा विकास कुठे कमी आहे हे ठरवता येतं. विकास नियोजन करणाऱ्यांसाठी ही माहिती खूपच मोलाची असते. आता प्रश्न येतो, डीमेट्रिक्स तयार कसा करायचा? मित्रांनो, पद्धत खूप सोपी आहे पण शिस्तबद्ध आहे. पहिलं पाऊल, नेटवर्कमधील सर्व केंद्रांची यादी तयार करा. दुसरं पाऊल, प्रत्येक केंद्रापासून इतर सर्व केंद्रांपर्यंतचे अंतर किंवा वेळ मोजा. तिसरं पाऊल, ही सर्व माहिती एका तक्त्यात मांडून घ्या. आणि शेवटचे पाऊल, ज्या केंद्रांचं एकूण अंतर कमी आहे ती केंद्रे जास्त प्रवेशयोग्य आहेत असा निष्कर्ष काढा. चला आता एक सोपं उदाहरण पाहूया. समजा ए, बी, सी आणि डी अशी 4 गावे आहेत. ए ते बी 10 किमी, ए ते सी 20 किमी, ए ते डी 15 किमी, डी ते सी फक्त 10 किमी आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ डी आणि सी ही गावे एकमेकांना जास्त जवळ आहेत. तिथे सेवा पोहोचवणं सोपं आहे. पण बी आणि सी मधील अंतर 25 किमी असल्यामुळे तिथे प्रवास वेळ जास्त लागतो. म्हणजेच तिथे रस्ते सुधारणा आवश्यक आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, इथेच डीमेट्रिक्सचा खरा उपयोग दिसतो. या पद्धतीमुळे कोणती गावे दुर्गम आहेत हे ओळखता येते. नवीन रस्ते कुठे हवेत हे ठरवता येते. व्यापार, शिक्षण आणि आरोग्य सेवा कुठे वाढवायच्या हे ठरवता येते. अगदी आपत्ती व्यवस्थापनातही, जसं पूर किंवा साथीचे रोग, मुख्य केंद्रांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग आधीच ठरवता येतात. म्हणून मित्रांनो, ठामपणे लक्षात ठेवा, डीमेट्रिक्स ही फक्त गणिती पद्धत नाही, ती विकासाची दिशा दाखवणारी साधन आहे. रस्त्यांची उपलब्धता जितकी चांगली तितका प्रदेश अधिक सक्षम, सुरक्षित आणि विकसित. तर मित्रांनो, आजचा विषय इथेच थांबवतो. पुढच्या लेक्चरमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा.